इथली कुणाकुणासोबत नेमकी बिग फायटर सोलापूर मधले कुठले, अत्यंत मोठा आणि त्यातला माढा मतदारसंघ तर खूपच जास्त चर्चेत असतो. सोलापूर मधले हे काही मतदारसंघ आहेत, त्यात दिग्गज लोक आहेत. सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, त्यानंतर मोहिते पाटील यांचं घराणं, धैर्यशील मोहिते हे नव्यानं माढ्याचे खासदार सुद्धा निवडून आले होते. तर हे बिग फायटर्स कुठले आणि या फाईट मधले मुद्दे कुठले महत्वाचे वाटतात तुम्हाला, आणि कोण जिंकून येईल अशी शक्यता आहे? लोकांमध्ये काय चर्चा आहे? सर, आपण जर पाहिलं तर ऐन मतदानाच्या दिवशी सुशीलकुमार शिंदे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड अशी गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी मोठी टीका देखील त्यांच्यावर केली. परंतु हा मतदारसंघ निवडणुकीपूर्वीपासूनच चर्चेत होता. या मतदारसंघात दिलीप माने यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली होती, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नव्हता आणि त्यानंतर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेत धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला होता. आणि निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्यामुळे या ठिकाणी राजकीय गोंधळ पाहायला मिळाला आणि महाविकास आघाडी ही निवडणुकीपूर्वीच आता मत जे उमेदवार निवडून येण्याच्याच पूर्वी आता ही गोंधळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या सोलापूर जिल्ह्यातील महत्वाचा मतदारसंघ म्हणजे सांगोला मतदारसंघ. या मतदारसंघाचं जवळपास 55 वर्षे गणपत आबा देशमुख यांनी नेतृत्व केलं होतं आणि या मतदारसंघातून गणपत आबा देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दीपक आबा साळुंके पाटील हे देखील निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. इथली निवडणूक महत्वाचं कारण या मतदारसंघात दोन्ही जे माजी मुख्यमंत्री राहिलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सभा घेतलेली आहे. त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील येथे सभा घेतलेली आहे. त्याचबरोबर अभिनेता गोविंदा यांची देखील रॅली या मतदारसंघात झालेली आहे. त्यामुळे बाबासाहेब देशमुख हा शेकापचा गड आबाधिक राखतात का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. या बाबासाहेब देशमुख यांना वंचित बहुजन आघाडी असेल तर आंबेडकरवादी संघटना, मुस्लिम संघटना यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे त्यांची मोठी ताकद देखील वाढली असल्याचं पाहायला मिळतं. परंतु मतदार हा कोणाच्या पाठीमागे जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर शेजारचा आपण जो उल्लेख केला, मोहिते पाटलांचा गड मानला जातो तो माळशिरस मतदारसंघ. या मतदारसंघात विद्यमान आमदार हे राम सातपुते निवडणूक भाजपाकडून लढवत आहेत आणि उत्तमराव जानकर हे एकेकाळी मोहिते पाटलांचे कट्टर राजकीय ते आता एकत्र आलेले आहेत आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. आणि इथे आता मला वाटतं महाविकास आघाडीला किंवा उत्तमराव जानकरांना हा मतदारसंघ अतिशय सोपा असा झालेला आहे. राम सातपुते यांनी आपण जर पाहिलं तर लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती सोलापूर राखीव मतदारसंघातून आणि ते या ठिकाणाहून हरले होते. त्याचबरोबर आपण आता माढा मतदारसंघाचा उल्लेख केला. या माढा संघातून महाविकास आघाडीकडून अभिजित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर विद्यमान आमदारांचे पुत्र रणजित सिंह देखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. एकेकाळी काँग्रेसचे कार्यकर्ते राहिलेले मिनल साठे या देखील अजित पवार गटाकडून आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु आता मतदार काय विचार करतो आणि कोणाच्या पाठीमागे जातो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. जसे की मास मुद्दे देखील या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करणारे ठरणार आहेत. तसे लाडकी बहीण असेल किंवा मुस्लिमांच्या संदर्भाने आलेली वक्तव्ये, धार्मिक ध्रुवीकरणाकडे गेलेली निवडणूक, परत अभिजित पाटील हे येथील विठ्ठल सहकारी कारखाना चालवतात आणि त्यांनी येथील शेतकऱ्यांना जवळपास 3500 रुपये भाव जाहीर केलेला आहे. त्यामुळे कदाचित शेतकरी वर्ग हा त्यांच्याकडे जाऊ शकतो. त्याचबरोबर शेजारचा करमाळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून दिग्विजय बागल हे निवडणूक लढवत आहेत आणि महाविकास आघाडीकडून
नारायण आबा पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अपक्ष म्हणून संजय मामा शिंदे हे देखील या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी मोठी फाईट देखील पाहायला मिळणार आहे आणि याच मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळालं होतं. त्याचबरोबर माढा विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. आता आपण जर पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ देखील मोठा चर्चेत आहेत. या ठिकाणाहून काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनिल सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचबरोबर विद्यमान आमदार अत्यंत भाजपाचे महत्त्वाचा हा समाधान मतदारसंघ मानला जातो. मी तुमच्याकडे पुन्हा येईल अशोक.